नारळाच्या झाडापासून निघणारी माडी ही कोकोनट वोडका म्हणून जगाच्या इतर भागांमध्ये ओळखली जाते. नारळाचा कोंब कापल्यानंतर मडक्याचा घडा घट्ट बांधला जातो व त्यात पांढरा दिसणारा हा रस साठवला जातो. हा रस दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असा बाहेर काढला जातो. त्यासाठी हा कोंब दिवसातून 3 वेळा कापावा लागतो आणि हा कोंब कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्याराला औत किंवा काती असे म्हणतात. सकाळच्या वेळी काढली जाणारी ही माडी नीरा किंवा गोडी माडी म्हणून ओळखली जाते. ही अत्यंत आरोग्यदायक असते. बहुधा कावीळ झालेल्या व्यक्तीस डॉक्टर नीरा पिण्याचा सल्ला देतात. मात्र या गोड्या माडीमध्ये साखरेचे प्रमाण असल्याने काही तासानंतर ती आंबते आणि तिचे रूपांतर माडीत होते, ज्यामध्ये 4% अल्कोहोल तयार होते. अधिक काळ सोडल्यास हे पेय मजबूत होते आणि एक वाईन बनते, ज्याची चव अधिक आम्लीय असते. त्यामुळे ही माडी विकत घेताना विश्वसनीय स्रोतांकडून विकत घ्या, कारण त्यात इतर धोकादायक द्रव्य मिसळल्याने ती घातक ठरू शकते. झाडाची उत्तम देखभाल केल्यास प्रतिवर्षी किमान 300 लिटर माडी तयार करण्याची या झाडाची क्षमता असते. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात नारळाची झाडे अधिक असल्याने माडी उपलब्ध होते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.